नमस्कार मित्रांनो, तुमचे भावेश टेक ह्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की ई पीक पाहणी कशी करायची. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोमवरून किंवा प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणी नावाचे ॲप डाउनलोड करायचे आहे. मी सर्च करतो. मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला सर्वात पहिले जे ॲप दिसेल तेच ऑफिशियल ॲप आहे. तुम्हाला गव्हर्नमेंट नावाचा टॅग देखील तिथे दिसेल. तेथे इन्स्टॉल या बटनावर क्लिक करून तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचे आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण ई पीक पाहणी कशी करायची हे बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर ई पीक पाहणी केली नाही तर तुमचा पीक विमा मंजूर होणार नाही. तर त्याकरता ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे. तर चला मित्रांनो, आपण ॲपमध्ये आलो आहे. इथे तुम्हाला विचारलेल्या परमिशन तुम्ही द्या आणि राईट साईडला स्वाईप करून. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या मोबाईलचा रॅम हा कमीत कमी 2 GB असायला हवा. त्यानंतर आपण राईट स्वाईप करून आपला विभाग निवडायचा आहे. मी छत्रपती संभाजीनगर निवडला. आता येथे शेतकरी लॉग इन म्हणून क्लिक करायचे आहे. येथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. मी एंटर केला आहे. पुढे जा या बटनावर क्लिक करा. आता ह्या आधी जर तुम्ही ई पीक पाहणी केली असेल मागच्या वर्षी म्हणा किंवा त्याच्या 2022ला म्हणा, तर तुमचा ॲटोमॅटिक डेटा तेथे येईल. मग तुम्हाला फक्त त्याच सेम मोबाईल नंबरवरून लॉग इन करायचे आहे ई पीक पाहणी ॲप. आता तुम्हाला इथे तुम्ही जर त्याच नंबरवरून लॉग इन केलं तर तुम्हाला खातेदाराचे नाव अगोदरच दाखवलं जाईल. आता येथे तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचे आहे. मी निवडतो. खातेदाराचे नाव विचारल्यानंतर आता तुम्हाला 4 अंकी एक OTP तुमच्या मोबाईलवर आलेला असतो. पहिला तुमच्या आठवणीत नसेल तर तुम्ही पासवर्ड विसरला, संकेतक विसरलात, पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तेथे दिसेल. आणि तुम्ही जर नवीन खाते जोडणार आहात ह्याच सेम नंबर मोबाईल नंबरवरून, तर नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा. दाखवल्याप्रमाणे नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा. आता इथे संकेतक विसरलात ह्या पर्यायावर मी क्लिक करतो. तर इथे बघा माझे मोबाईल नंबर आणि पासवर्ड त्यांनी दाखवला. मी तो तेथे टाकून घेतो आणि लॉग इन करून घेतो. तुम्ही देखील सेम टू सेम प्रोसेस फॉलो करून लॉग इन करून घ्या. पासवर्ड चुकला, 1 मिनटं परत टाकतो. समोरील हिरव्या ॲरोवर तुम्हाला क्लिक करून मुख्य पृष्ठावर रिडायरेक्ट केलं जाईल. आता तुम्हाला येथे 6 पर्याय दिसतील. तिथे तुम्ही 2 नंबरचा पर्याय पीक माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करा. येथे तुमचे खाते क्रमांक निवडा. आता गट नंबर निवडा आणि हंगाममध्ये तुम्ही खरीप, रब्बी, संपूर्ण वर्ष. आता सध्या तर खरीप आहे त्यामुळे मी खरीप निवडतो. खरीप. पिकाचा वर्ग तुम्ही हे बघा मित्रांनो, पूर्ण माहिती, कारण की मी पहिले भरलेला आहे फॉर्म त्यामुळे माझी माहिती ऑलरेडी आहे. तर त्यामुळे क्षेत्र नाही माझ्याकडे भरायला. तर आता आपल्याला इथे पिकाचे नाव निवडायचे आहे.
आता हे क्षेत्र आपल्याला हेक्टर आर मध्ये भरायचे आहे, एकर मध्ये नाही तर हेक्टर मध्ये भरायचे आहे. त्यामुळे आपण व्यवस्थित भरवायचे आहे. इथे तुम्ही तुमचा सिंचनाची पद्धत निवडू शकता, ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन जे असेल ते. खाली तुम्ही लागवडीचा दिनांक इत्यादी माहिती भरून घ्या. पूर्ण जी दाखवली ती सोपी आहे, एकदम सोप्या पद्धतीने भरा आणि माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करा. माझ्या केसमध्ये मी भरलेले असल्यामुळे मी आता तुम्हाला इथे बाजूच्या पर्यायामध्ये पिकाची माहिती पहा याच्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता ही माझी मी माहिती भरलेली आहे. आता मित्रांनो, आपल्याला जर बांधावरचे झाडे नोंदवायचे असेल पीक पेऱ्यामध्ये किंवा आठ्यामध्ये, तर बांधावरचे झाडे नोंदवा ह्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे. समोर तुम्हाला दिसेल 3 नंबरला तो पर्याय आहे, बांधावरची झाडे नोंदवा. हा बघा मित्रांनो, मी दाखवतो तुम्हाला. एक सेकंद मित्रांनो. ह्या सर्कलमधल्या बांधावरची झाडे नोंदवा या पर्यायावर क्लिक करा. आता येथे तुम्ही तुमचे खाते क्रमांक, गट क्रमांक निवडून बांधावरची झाडे, झाडांची संख्या व खाली 2 फोटो अपलोड करून या क्लिक बटनावर क्लिक करून तुम्ही माहिती भरू शकता. आता सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला पिकाची माहिती मिळवा ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.